बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा रंगली। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर झळकले। राज आणि उद्धव ठाकरे एकाच बॅनरवर यावेळी पाहायला मिळाले। नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं हे एकत्रित बॅनर झळकले। उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात हे बॅनर लागले। गेल्या काही दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र येऊन लढतील अशी चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात या संदर्भात काही निर्णय होईल अशी देखील अपेक्षा व्यक्त करण्यात येते आणि त्याच अनुषंगाने शिवसेना कार्यकर्त्यांकडून शहरात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचे एकत्रित असलेले बॅनर हे झळकलेले आहेत। नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरामध्ये अशा पद्धतीने हे बॅनर हे लागलेले आहेत। ठाकरे कुटुंबियांसकट एकत्रित असलेले जे फोटो आहेत ते या बॅनरवरती लावण्यात आलेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येऊन हे निवडणुका लढतील अशा पद्धतीच्या चर्चा आहेत आणि उद्या त्यातच एकूणच जे आहे ते दसरा मेळावा आहे आणि दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित असलेले बॅनर हे नाशिकमध्ये लागलेले आहेत। खरं तर उद्या या सगळ्या संदर्भात जे युतीची घोषणा होईल अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांना आहे आणि त्याच अनुषंगाने अशा पद्धतीचे जे बॅनर आहेत ते नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये हे लावण्यात आलेले आहेत। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील आणि आगामी ज्या महापालिका निवडणुका आहेत ते एकत्र लढतील अशा पद्धतीची चर्चा आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना सुद्धा अशा पद्धतीची अपेक्षा आहे। अगदीच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती। काही वेळ या सगळ्या संदर्भात चर्चा सुद्धा झालेली होती आणि उद्या जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेचं जे आहे ते दसरा मेळावा उद्या मुंबईत आहे आणि उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार खरं तर याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित असलेले बॅनर आणखीन एकदा नाशिकमध्ये लागलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।